इंजिनियर सन्मान्य विनोद भोईर साहेबांचा त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. इतर मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. तर वलिवा सामन्याकडे निखिल आणि अक्षय सलामीजोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजीसाठी सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. पहिलाचा चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहतो. विकेट टू विकेट हा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्गावर मेंडेटरी पॉवरचा पहिलं षटक घालण्यासाठी गोलंदाज प्रदीप. दोन शतरक्षक ऑलफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. इतर शतरक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रदीप गोलंदाजी मार्क वारा रिव्हर एंड कडून वळताना सामनागर फलंदाज निखिल. यावेळी जोरदार अपील मात्र पंच संमत नाही. इम्पॅक्ट कुठेतरी एस्ट्यांच्या बाहेर होता. पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. आव्हान तर धावेने अकाउंट ओपन होतोय संघाचं. सुरू असलेला सामना आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स अनगाव विपक्ष ऋतवी स्पोर्ट्स अनगाव. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स अनगाव संघ. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत टॉप 3 मध्ये 2 संघांनी क्वालिफाय केलेले आहे. पहिल्या दिवशी पिलंजे संघ क्वालिफाय करणारा संघ ठरला होता. काय विजय संपादन केला होता शक्तिमान फलंदाज रितेश याच्या फलंदाज जोरावर. नित्यानंद भोईरा आणि सदानंद भोईरा या दोन्ही मान्यवरांचे आगमन झालेले आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र दिशा फरकटलेली आहे. पंच आमच्याकडे वळतात आणि गोलंदाजाला मात्र हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये भर पडते. पहिल्या दिवशी श्रावणी 11 पिलंजे हा संघ क्वालिफाय ठरलेला आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर ढोंडवडी संघाचा जो मॅन ऑफ द मॅच आहे तो आम्ही देऊ. यावेळी मात्र अतिशय वेगवान चेंडू सरळ निघून जातोय एस्ट्रेक्षकाच्या हातामध्ये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता मेडिकेडा रिझनला फलंदाज अक्षयाचा. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. धावसंख्या आपण पदे धावपलगावर 2 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्ग असतंय. प्रदीप पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. सामनाकडे डावखळी शैलीचा शैलीदार फलंदाज अक्षय. यावेळी मात्र गोलंदाजाच्या दिशेने हा चेंडू टोलवला होता. जोपर्यंत लॉंग अँड रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. फक्त एका धाव समाधान मानावं लागेल फलंदाजाला. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी करताना गोलंदाज प्रदीप टिचून मारा केला जातोय आणि कुठली मुभा दिली जात नाही फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची. क्षेत्रक्षणामध्ये वारंवार बदल केला जातो नाही. त्याचं कारण उजव्याने डाव्या शैलीचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. प्रदीप यावेळी सामना करेला फलंदाज निखिल जो उजव्या शैलीचा फलंदाज आहे. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका स्लिप होतोय फलंदाज. संधी तर होती धावबाद करण्याची मात्र नशिबाची साथ मिळते त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर अशा प्रकारे अजून या षटकामधील एक चेंडू शेवटचा चेंडू शेष आहे. पहिल्या दिवशी श्रावणी 11 पिलंजे संघाने टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलं होतं. शेवटच्या सामन्यामध्ये अशक्य आव्हान शक्य केलं होतं ते स्टार 11 महाफुले या संघाविरुद्ध. तर दुसऱ्या दिवशी येणार बोरपाड्या संघाने आयोजक जबरदस्त शेलार संघाचं आव्हान संपुष्टात आणून टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलं होतं. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न जोपर्यंत पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू शॉर्ट पॉइंटला अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या सिंगल वाढून झाली ते 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पॉवरफुल गोलंदाजी करताना पाहिला होता आपण पहिल्या षटकामध्ये प्रदीप या गोलंदाजाला. पी फॉर पॉवर प्ले, पी फॉर पॉवरफुल गोलंदाजी आणि पी फॉर प्रदीप. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रदीप या गोलंदाजीच्या माध्यमातून कम खर्चीला और फुल चर्चीला. कारण धावा अतिशय कमी खर्च केलेले आहेत. तर मॅन ऑफ द मॅच जी शेष होती ती मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. ढोंडवली संघाचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू दीपक आपण पुढे यायचा आणि दीपक मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आमचे सुरेश बुवा यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण द्यायची दीपक यास ज्यांनी मागील सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. सुरेश बुवा, सुरेश वारगडे
नक्कीच भजनी भाऊ आमचे सुरेश भाऊ यांच्या शुभ हस्ते मॅन अवॉर्ड दिला गेलेला आहे. दीपक यास वेल प्लेड दीपक, आणि तुला तुझ्या संघाला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. तर पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अडखळीत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. इनफ टोटल धावफलकावर पाहायला मिळत नाही. मात्र या षटकापासून गेअर चेंज करावा लागेल जर चांगल्या स्कोरपर्यंत गावदेवी स्पोर्ट्स अनगाव संघाला पोहोचायचं असेल तर. अनगाव पेक्षा अनगाव अशी लढत आपण पाहतोय. अर्थात ऋतवी स्पोर्ट्स अनगाव विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स अनगाव. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कल्पेश येतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणाची मर्यादा हटवल्यानंतर आपल्याला विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. वेळेचंही भान ठेवायचं आहे, कारण 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात ऋतवी स्पोर्ट्स अनगाव आपण वेळेचं भान ठेवायचं आहे, कारण आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये सर्व सामने 4-4 षटकांचे खेळले जाणार आहेत. कल्पेश बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज निखिल, जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय. यायला चेंडूला भिरकवून दिलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर अगदी खडे खडे सीमा पार षटकार. अंदाज निखिल याने गेअर चेंज केलेला आहे. पहिल्याच चेंडूवर चौथ्या गेअर मध्ये गाडी आपल्याला पाहायला मिळते. याला पुन्हा एकदा, आणि हा तर जायला सीमा पार 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. आता मात्र निखिल हा फलंदाज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 फलंदाजांनी षटकारांचा हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये मापुली संघाचा यासिर, बॉम्बे पटना संघाचा विपुल, पिलेंदी संघाचा रितेश आणि ढोंडावडोले संघाचा प्रथमेश, हे 4 फलंदाज ठरलेले आहेत. पाहूया 5वा फलंदाज बनतोय का निखिल, कारण बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेले आहेत. पहिला षटकार आपण पाहिला होता तर लॉंग ऑनच्या वरून, आणि दुसरा षटकार मिड विकेटच्या वरून. गोलंदाज कल्पेश, यावेळी लॉर फुलटा चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र जावे लागेल फलंदाज निखिल याला डगॉटच्या आश्रयाला. संघनायक आणि एच डी मापुली संघनायक आपण नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. सर्वप्रथम आपण संपर्क साधायचा आहे. दरम्यान आमच्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य संतोष गुरव साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक 2020 मध्ये जय बजरंग क्रिकेट क्लब शेलारच्या माध्यमातून. संतोष गुरव सरांचा संघ आपण मिथ स्पोर्ट्स कवाड संघाला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मिथ स्पोर्ट्स कवाड संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे, रिपोर्ट करायचा आहे. तसेच एच डी स्पोर्ट्स मापुली संघाचा संघनायक आपणही रिपोर्ट करायचा आहे. तर नवीन फलंदाज अक्षय कासार येतोय. गोलंदाज कल्पेश, गोलंदाजी मार्कवर. या चेंडूला फिरकून दिलेला आहे. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू जातोय दूरवर कुठेतरी. 6 धावांसाठी षटकार. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. अमर पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल की आपण व्यापीठ आजवर यायचं आहे.
दरम्यान एक सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. जे आमची साईड स्क्रीन आहे काला पडदा, त्या पडद्याच्या मागे गाड्या जर पार्क केलेल्या असतात तर त्या गाड्या तिथून काढायच्या आहे, कारण तो रस्ता आहे. कारण थोड्याच वेळात आमच्या मान्यवरांचं आगमन होणार आहे. मुख्य अतिथी ज्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यांचं आगमन इथे होणार आहे. तर बाईक स्वारांना विनंती असेल की आपण त्या रस्त्यामध्ये त्या जागे बाईक जर पार्क केले असतील तर तिथून त्या हटवायच्या आहेत. पार्किंग झोनमध्ये आपण त्या गाड्या पार्क करायच्या आहेत. यावेळी मध्ये स्विच हिट आणि बॅकवर्ड पॉइंट रिझल्ट मधून चेंडू होते सीमा पार झन्नाटेदार. आपण यायचं आहे. मी स्पोर्ट्स कवाड संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि कवाड संघाचा एक मेगा विनर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. संतोष गुरु सरांचा एक महासंग्राम आपण पाहणार होता. नई साल का तोहफा कवाड क्रिकेट का धमाका 1 जानेवारी पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. नक्कीच दरम्यान शिवसेना शाखाध्यक्ष शेलार प्रमोद बामा भोईरा साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांच्या समवेत गिरीश पाटील साहेब आहेत आणि दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायचे. आपलं या VIP डायझवर हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम प्रमोद बामा भोईरा, शिवसेना शाखाध्यक्ष शेलार आणि गिरीश पाटील साहेब. संतोष गोलंदाजी मार्कवर. या चेंडूला पुन्हा एकदा फिरकावून दिलेला आहे आणि हाही चेंडू धावतोय सीमा पार 6 धावांसाठी षटकार. मध्ये आपण युवा नेते निलेश गुरव फॅम टीम मिथ स्पोर्ट्स कवाड संघाला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यांना लढत देण्यासाठी सज्ज होणार आहे एडी स्पोर्ट्स मापुले हा संघ. मापुलीच्या 4 संघाने या अगोदर आपली किस्मत आजवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही आणि 4ही संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. पाहूया 5वा संघ एडी स्पोर्ट्स मापुले संघाला आज आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यावेळी मात्र दिशाहीन चेंडू पंचांचा वाईट चेस होतोय डाऊन द लेग स्टंप आणि अवंत धावमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगल ओढून झालेली ती 36 धावा. एडी स्पोर्ट्स मापुली संघाचा संघनायक आपण नाणेफेकसाठी यायचा आहे. आपको टॉस के लिए आना है. यावेळी चेंडूला फुल केलेला आहे अँड सक्सेसफुल चेंडू होते सीमा पार 6 धावांसाठी षटकार. तब्बल आपण जर बघितले तर 6 षटकार पाहायला मिळतात. 36 धावा या षटकाराने वसूल केलेल्या आहेत आई गावदेवी अनगाव या संघाने. धावसंख्या पण पाहते धावफलकावर 42 धावा. संतोष गोलंदाजी मार्गावर राऊंड विकेट. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका अगदी खोदून काढले खोलवर टप्प्याचे चेंडू. मध्ये डील करताना सध्या आई गावदेवी अनगाव संघाचे फलंदाज जणू काय हे फलंदाज शेतकऱ्यांचे सध्या तरी डीलर बनलेले आहेत. एकही चौकार नाही, एकही दुहेरी धाव नाही, एकेरी धाव आणि षटकारांचा पाऊस पाडताना आपण बघतोय आई गावदेवी अनगाव संघाचे फलंदाज आणि षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते फलंदाज अक्षयच्या बॅट मधून. यावेळी मात्र सरपंच चेंडू खाली राहतोय चेंडू आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. अक्षय हे तो सीधे साधे अक्षय नाही, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना आणि या स्पर्धेमधील
5वा फलंदाज बनतोय षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम करणारा. संतोषच्या सामनागर फलंदाज पुन्हा एकदा अक्षय. यावेळी पुन्हा एकदा हो हो हाय अँड हँडसम व्हॉट अ शॉट. हो बुलाते लेकिन जाने का, हे जणू काही चेंडूने ठरवलेलं आहे. धावसंख्या 6ने वेगाने वाढते 54 धावा. यावेळी मात्र दिशा आणि चेंडू एक धाव पूर्ण करतो फलंदाज आणि 1+1 2 धावा मिळतात गावदी स्पोर्ट्स अनगावे संघाला. एच डी स्पोर्ट्स मापुली संघाचा संघ नाही का पण नाणेफेकसाठी यायचं आहे. अन्यथा पेनल्टी दिली जाईल कारण या अगोदरचा रॉयल झिडके संघाला एका षटकाची एका ओव्हरची पेनल्टी दिली गेली होती आणि त्या पॅनलच्या मुळे या संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. नक्कीच निलेश गुरव साहेबांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. संतोष गुरव साहेबांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, जे विद्यमान अध्यक्ष आहेत आमच्या संघटनेचे. संतोष गोलंदाजी मार्गावर यावेळी सामना करेल फलंदाज अक्षय कासार. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू आणि यस फलंदाज बाद. तर अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. दरम्यान पंचांचं वाईटचा इशारा येतोय अवंत दवाडच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वाढते. युवा नेते निलेश गुरवे साहेब ज्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री चषकाचं भव्य आयोजन आपण कवाड मैदानावर पाहिलं होतं. युवा हृदय सम्राट युवकांच्या गळ्यातील ताईत आणि क्रिकेटचे कट्टर चाहते आहेत. निलेश गुरवे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी जमीन ललगत हा चेंडू टोलवला आहे. कार्पेटच्या आधारे एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. फक्त एकच धाव. धावसंख्या एकेरी धावीने वाढते. धावसंख्या 1 ने आमचे एक्सपोर्ट स्कोरर युगान भोईर सांगतात की 58 धावा. नक्कीच
सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. यावेळी अतिशय वेगवान चेंडू, एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज आणि पंच आमच्याकडे वळतात. 1+1 2 धावा आणि धावसंख्या 2 ने वाढून होते ती 60 धावा. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम या अगोदर एनआर बोरपाडा संघाच्या नावे होता 61 धावा. त्यानंतर तो विक्रम 67 धाव्याने मोडीत काढला होता सकाळच्या सत्रामध्ये. आणि पाहूया सध्या 61 धावसंख्येवर पोहोचलेला आहे गावदेव अनगाव संघ. यावेळी एक्सप्रेस डिलिव्हरी, फलंदाजाला जागे राहण्याचा आदेश देणारा हा चेंडू, निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. आपण पाहतो धावफलकावर 61. साठ धावा शेवटचे षटक मार्ग असते. 60 धावा धावप्रकार पाहायला मिळत आहेत. दीपेश गोलंदाजी मार्कवर डावखळी शिलेचा फलंदाज पुन्हा एकदा सामना करेल. यावेळी लॉफ केलेला चेंडूला लॉफ्टेड फटका. मेडिकल रिझर्व्हमध्ये फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एकेरी धावेने वाढवून होते ती 61 धावा. शेवटचे षटक मार्ग असते. दीपेश शेवटचे षटक हाताळतोय. सामना करेल फलंदाज करण. करण याच्या बॅटमध्ये किती करण आहे. कारण हाणामारीचे षटक मार्ग असतंय. काही चेंडू शेष आहे त्या षटकामधील. दीपेश टू करण. यावेळी फुलटा चेंडू आणि करण याच्या बॅटमध्ये पूर्णपणे करण. चेंडू जात सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सहाने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती 67 धावा. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे त्या विक्रमाची आता मात्र बरोबरी साधलेली आहे. या अगोदर आर्यन झेडके संघाने हा पराक्रम केला होता आणि त्या विक्रमाची बरोबरी साधताना आई गावदेवी अनगावा संघ. यावेळी दिशांचे 55 नो बॉलचा इशारा होतोय आणि आर्यन झेडके संघाचा 67 धावसंख्येचा विक्रम इथे आई गावदेवी अनगाव संघाने मोडीत काढलेला आहे. नवीन विक्रम प्रस्थापित केलेल्या 68 धावांचा 68 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अतिशय उत्कृष्ट आयोजन, खूप चर्चा आयोजनाची टेलिकास्टची केली जाते. दीपेश यावेळी मात्र बिमार चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि सोने पे स्वागा करेला तो करेला ऊपर से नीम चढा. आणि पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेला गोलंदाजाला आणि सुवर्ण संधी आहे फलंदाजाकडे. कारण पुढील चेंडू उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट. तो या फ्रीटवर कशा प्रकारे फायदा उचलतोय फलंदाज. या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले आहे देवयानी मंडप डेकोरेटर्स आणि संतोषी बामा भोईर यांचा, ज्यांच्या माध्यमातून आकर्षक स्टँड उभारण्यात आलेला आहे प्रेक्षकांसाठी. त्यांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद विशेष सहकार्याबद्दल. दीपेश पुढील चेंडू. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला बिग विकेट, सीमा पार 6 धावांसाठी षटकार. या स्पर्धेमधील सर्वोच्च शेष आहेत. या अगोदर हा विक्रम होता सुनील स्पोर्ट्स बॉम्बे बडा संघाचं नावे. त्यानंतर 24 स्पोर्ट्स चावे 55 एनआर बोरपाडा 60, आर्यन झेडके 67 आणि त्यानंतर 75 धावांसंख्येचा हा नवीन विक्रम. अजून या षटकामधला चेंडू शेष आहे 1. यावेळी चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि शेवटच्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद. मात्र नवीन विक्रम आपण पाहतोय 75 धावांचा, तो आई गावदेवी अनगाव संघाच्या नावे. HD स्पोर्ट्स मापोली संघाचा संघ नाही का आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संघ नाही का निलेश गुरु फॅम टीम
मिल स्पोर्ट्स कव्हाड संघाचा संघाने काढलेले दोन्ही संघाचे संघाने काढलेले आहेत आणि नाणेफेक केली जाईल. तर नाणेफेक केली जाणार आहे. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे युवा हृदय सम्राट म्हणून नेहमीच मी ज्यांचा उल्लेख करतोय, ज्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री CM चषकाचं अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं गेलं होतं. असे लाडके युवकांच्या गळ्यातील ताईत क्रिकेटचे कट्टर चाहते त्यांच्या संघाला पुढील सामन्यामध्ये आपण ॲक्शनमध्ये पाहणार होता. युवा नेते निलेश गुरव साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. त्यांच्या समवेत आमचे मित्र इंजिनियर विनोद भोईर साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे. श्रीराम केने आपण यायचं आहे. या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला JP स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला आम्ही शेलारकर. मापुली संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण VIP डायची सोबत वाढवायची आहे. टॉस आपने जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग लेना चाहूँगा। तो फील्डिंग का डिसीजन आपने लिया है, इसके पीछे खास कारण? अभी बॉलर बहुत फॉर्म में चल रहे, सब फॉर्म में बॉलर है, 4-5 बॉलर हमारे बहुत अच्छे, जिससे उम्मीद है मेरे को जो वर्ड निकाल सकते हैं। आपकी टीम के लिए ऑल द बेस्ट. नाणेफेक आपण नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50 प्लस. आणि 50 पर्यंत मजल मारण्यासाठी कोणते असे फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? विशाल भोईर और सौरभ. आपल्या संघात हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. मापुली वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल सर. तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहतायत अजून एक भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीणचा जर विचार केला आपण एक असोसिएशन स्थापना करण्यात आली आणि त्याच माध्यमातून अंबाडी टू सेलार या परिसरामध्ये जेवढे पण संघ आहेत त्या सर्व संघांना या असोसिएशनमध्ये सामावून घेतलं आणि या असोसिएशनच्या माध्यमातून या सीझनची आपण ही दुसरी टुर्नामेंट पाहतोय आणि या पाहतोय की व्यासपीठावर या असोसिएशनचे काही पदाधिकारी इथं मात्र उपस्थित आहे. त्यामध्ये खास व्यासपीठाची शोभा वाढवताना नेहमीच धुमाळ सर सांगतात की युवाच्या गळ्यातले ताईत बनलेले असे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय निलेश गुरव साहेब यांचा क्रिकेटवर जो भरपूर प्रेम आहे आणि गेल्या वर्षी दाखवून दिले CM चषकच्या माध्यमातून तब्बल 100च्या जवळपास संघाला एकत्रित आणणं आणि एक स्पर्धा यशस्वीरित्या पार पडणं एक मोठाच सहकार्य त्यांच्या माध्यमातून मिळालं होतं असे आमचे लाडके आधारस्तंभ व्यासपीठाची शोभा वाढवताना पाहतोय. तर आपण जाऊया मैदानाकडे. एक भल्लं मोठं टार्गेट इथं मात्र सेट आहे आणि त्या टार्गेटचं जर लक्ष पार करत असेल तर एका चांगली फटकेबाजी करावी लागेल. सलामीची जोडी जित्तू आणि मिलिंद ही जोडी खेळपट्टीवर 76 धावांचं आव्हान आहे तब्बल 4 षटकामध्ये. गोलंदाज संघनायक अक्षय कासार येतोय आणि या दोन्ही संघ एकाच गावाचे आहेत. त्यामध्ये अधूनमधून आम्ही पण स्वतः भामावरून जातो की आणगावचा नेमका संघ कुठला आहे. त्याचमुळे नाणेफेक दिली तेव्हा मी सुद्धा गोंधळून गेलो होते. आपण जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू चांगला फटका म्हणता येणार नाही कारण की फसतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे डीप मध्ये अप्रतिम झेल आणि पहिल्या चेंडूवर इथे माझा फलंदाज फेल. महत्वाचा प्रश्न सुभाष धुमाळ सर मला पडले आहे कारण की एक मोठं आव्हान आहे आणि त्याचा एक मानसिक दबाव असेल फलंदाजावर कारण की प्रत्येक चेंडूवर प्रहार करावाच लागतो. एवढं सोपं नाही आहे आणि त्याचं एक आपण उत्तम उदाहरण पाहिलं. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून क्लिअर करायचं होतं पण डीप कव्हरला क्षेत्ररक्षक उभा होता आणि एक चांगला झेल टिपल्या गेलं पहिल्या चेंडूवर. मात्र विकेट प्राप्त करतोय गोलंदाज संघनायक तो म्हणजे अक्षय. टसन क्रिकेट आणगाव संघाच्या माध्यमातून पाहतो आपण मैदानावर. निश्चित हे फक्त मैदानापुरताच कायम आहे. या चांगला चेंडू पण छान असा फटका पाहतो आपण. टर्न केले चेंडूला मिड ऑनला डीप मध्ये अतिशय वेगात एक चोरटी धाव इथे मात्र पूर्ण करताना पाहतोय. फलंदाज खातं उघडतोय मिलिंद आणि संघाचं खातं उघडतोय मिलिंद. 1-1 अशी नाजूक स्थिती म्हणता येईल. पाहतोय आपण
ऋती स्पोर्ट आणगाव संघाची. गावदी स्पोर्ट आणगाव संघाने एक भल्लं मोठं डोंगर उभं केलंय आणि त्याचा मात्र का अफलातून गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू प्रहार केलेला आहे पण क्लिअर होणार नाही. फटका फसतो मिड विकेट कडे आणि अजून एक सॉफ्ट डिसमिसल. दुसरा फलंदाज बाद. गोलंदाज सज्ज होतोय. अक्षय एक अप्रतिम लाजवाब गोलंदाजी करताना भेदक मारा इथं पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचे षटक हाताळताना क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलेलं आहे. बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आणि शॉर्ट थर्ड मॅन ऑन सर्कल जर पाहिलं आपण 3 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग आणि मिड ऑन. ज्यावेळेस पात्र अजून एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. तिसरा फलंदाज बाद. डीजेच्या माध्यमातून संगीत आपण ऐकतोय. अधूनमधून क्रिकेट रसिकाची मन जिंकताना कौतुक करावं लागेल. सुभाष धुमाल सर ज्या प्रकारे पहिल्या दिवसापासून एक अप्रतिम आवाज पोहोचवण्याचं काम डीजे ओम साई यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. इथं मात्र खराब सुरुवात पाहायला मिळाली. डगमगती सुरुवात पाहतोय आपण. 3 बाद फक्त आणि फक्त एक संघर्ष मय स्थितीमध्ये हा सामना पाहतोय. ऋती स्पोर्ट आणगाव संघाची फलंदाजी पहिल्या षटकामध्ये कोलमडलेली दिसते. ज्या प्रकारे सुरुवात पाहतोय. हॅट्रिकवर आहे गोलंदाज. हॅट्रिक पूर्ण करेल काय? याच पाहता अप्रतिम अप्रतिम बॅकवर्ड पॉइंटला काय सकास प्रयत्न केला होता. एका क्षणी वाटलं की हा झेल टिपेल पण चिवनदार मिळतोय. प्रयत्न खूप चांगले आणि नेहमीच धुमाळ सर आपण म्हणतोय की कुठल्याही खेळाडूला प्रयत्न केलाच पाहिजेत. प्रयत्न केल्याने यश तुमच्या पदरी पडू शकतोय. आणि त्या आता काय जबरदस्त डाय मारत जेल घेण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या स्थिर आहे. 2-3 गडीच्या मोबदल्यामध्ये अक्षय एक अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हळूहळू पाहतोय आपण व्यासपीठावर आमचे मान्यवर येताना आणि सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. याच पात्र अंधरेचा फटका एकटा कव्हरच्या डोक्यावरतून आता मात्र कव्हर बाउंड्रीकडे चेंडू फरार होईल. सीमा पार हा दमदार चौकार. तीन बाद 6 खूपच दयनीय स्थिती इथं मात्र ऋती स्पोर्ट आणगाव संघाची. 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून बनावे लागेल तब्बल अजून जर पाहिलं आपण 70 धावाचा पल्ला पार करावा लागेल. एवढं सोपं नाहीये की 18 चेंडू 70. एक चमत्कारिक फटकेबाजी करावी लागेल आणि अजून तर मी म्हणेन की पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत करताना आई गावदेवी स्पोर्ट आणगाव का जबरदस्त खेळ दाखवलाय. नाणेफेकीचा कॉल आई गावदेवी स्पोर्ट संघाने जिंकलंय आणि प्रथम फलंदाजी करताना जो निर्णय होता तो स्वार्थ ठरवलाय. खास क्रमांक 2 वर म्हणजे सलामीचा फलंदाज काय सॉफ्टवेअर फटकेबाजी संगणक अक्षयच्या माध्यमातून. त्यामध्ये त्याची 4 षटकार 5 षटकारांनी एक अप्रतिम खेळी साकारली. यानंतर जो सामना होणार आहे दुसऱ्या फेरीतला यानंतर जो सामना होईल मिथ स्पोर्ट कवाड आणि एस डी महापोली या दोन्ही संघादरम्यान.
यावेळेस पात्र काय घडले पाहिजे. चेंडू मात्र सुवेर लाईन होती डाव्या स्टेजच्या खूपच बाहेर. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. त्यानंतर मात्र पहिल्या फेरीतला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आई गावदेवी हिवाळी विपक्ष पाहणार होता आपण आर्यन झिडके. एक जबरदस्त टफ फाईट पाहायला मिळेल. आई गावदेवी हिवाळी संघाचा कर्णधार जर आपण आला असेल तर संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र फ्रंट फुटला येऊन हा शॉट खेळायचं होतं पण लाईनला भेदू शकला नाही फलंदाज. बीट होतोय. अतिशय प्रतिम क्लास गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. इथं मात्र आई गावदेवी स्पोर्ट आणगाव संघाच्या माध्यमातून पहिलं षटक एक जबरदस्त हाताळलं गेलं. त्या षटकामध्ये 3 विकेट बाद केले त्यामधून 2 विकेट अक्षय चनावर 1 धावची. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मात्र काय घडले पाहिजे लाईन कुठे हे चेक करताना पंच आमचे आदरणीय विनोद नाईक सर दुनिया समांतर रेषेत आणि स्कोरला मात्र बिजी ठेवताना आणि कौतुक करावं लागेल कुणल एकाचं आर्यन स्पोर्ट जिटके संघाचे केदारजी पाटील. मी आपल्याला विनंती करेन खेळाडू समालोचक कक्षामध्ये आपण यायचं आहे. केदार आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस मात्र आउटस्विंग चेंडूचा मारा होता. पहिला आपण जवळपास लेग ब्रेक चेंडू बराच वेळ हवेत होता पण जो झेल सुद्धा कन्वर्ट करता आला नाही आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 9. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आई गावदेवी आणगाव संघाच्या माध्यमातून. काय सुपरहिट फटकेबाजी पाहिली आपण. क्रमांक 2 म्हणजे सलामीचा फलंदाज अक्षय च्या 33 खेळीच्या बळावर मात्र कीर्तिमान स्थापित केलं या दिवसामध्ये. जे हॅस इंडिव्हिज्युअल स्कोर संघाचं होतं तो कीर्तिमान आर्यन स्पोर्ट झिडके संघाचं मोडीत काढले आणि आपल्या नावावर हा कीर्तिमान स्थापित केले. मोठी एज आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला. अजून एक फलंदाज बाद. आणि निश्चित संघटक आणि ओपनिंगमध्ये सांगितलं होतं की सामना एक टफ फाईट पाहायला मिळेल पण असं वाटतं की स्पेशल हत्यार टाकलेले खाली ऋती स्पोर्ट अणगाव संघाने आई गावदी स्पोर्ट अणगाव संघासमोर ज्या प्रकारे स्थिती पाहतोय आपण त्याचनुसार आम्ही आकलन करतोय. 4 बाद फक्त आणि फक्त 9 अशी धावसंख्या पाहतोय. 33 धावाची एक अतिशय चांगली दमदार खेळी साकारली आणि या स्पर्धेचा हेड स्कोर इंडिव्हिज्युअल जर पाहिला पण फलंदाजाचं आकाश वारगडे 39 धावाची काल बहारदार खेळी. परत एक अतिशय अप्रतिम लेग ब्रेक चेंडू होता आणि टप्पा पडल्यानंतर पाहतो आपण की उचली घेणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव. जबरदस्त कामगिरी आई गावदी स्पोर्ट अणगाव संघाच्या माध्यमातून. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरवलाय स्वतः संघटकांनी आणि आक्रमक 33 धावाची एक बहारदार खेळी साकारली. याच पात्र हा फटका पाहतोय आपण हवेत आहे. फटका फसतोय कारण की चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. अप्रतिम झेल आणि 5वा फलंदाज इथं मात्र बाद होतोय. निम्मा संघ गारद झालेला आहे. फक्त आणि फक्त धावसंख्या ती 9. की 4 वर्षापूर्वी 19 डिसेंबर या दिवशी भारतीय संघानं टेस्ट क्रिकेटमधली सर्वोच्च धावसंख्या सुद्धा उभी केली होती 759 आणि येणारा वर्ष म्हणजे हे 21 मध्ये 19 डिसेंबर भारतीय संघासाठी कसं राहील हे पण एक महत्त्वाचं आहे. पण हा सामना एकतर्फी आपण पाहतोय. सफल झाला होता हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक इथं मात्र फलंदाज परतीचा प्रवास करताना पाहतोय. अजून एक दे धक्का म्हणजे 6वा फलंदाज बाद होतोय. काय खराब फलंदाजी पाहतोय आपण ऋती स्पोर्ट अणगाव संघाच्या माध्यमातून. एक
चेंडू खेळतोय आणि परतीचा प्रवास करतोय. 6वा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली आपण 9, का जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये हाताळतोय गोलंदाज जितेंद्र. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण दोन्ही गोलंदाजांनी अतिशय भेदक मारा केलेला आहे. 2 विकेट्स पहिल्या षटकामध्ये प्राप्त केल्या होत्या गोलंदाज अक्षय आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये 3 गडी प्राप्त करतोय गोलंदाज जितेंद्र. व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून करण 30 षटक टाकतोय. यावेळेस मात्र खोलट टप्प्याचा चेंडू स्विंग केले चेंडूला स्कोरलेक रिजनकडे. इथं मात्र चेंडू क्षेत्ररक्षकला चकवतोय. किती धाव मिळाले पाहिजे. बॅकअप छान होता मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा. आणि बऱ्याच वेळेनंतर पाहतोय आपण की या 2 धावांनी धावसंख्या दुहेरी अंक्या पार करते ती 11-6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना आई गावदी स्पोर्ट आणि गावात संघ. आपण पाहतायत जय बजरंग ट्रॉफी 2020चा हा 3रा आणि शेवटचा दिवस. आयोजक जय बजरंग स्पोर्ट्स शेलार संघाच्या माध्यमातून यावेळेस पाहता चांगला फटका आहे. पाहतोय आपण फसतोय फटका पण हवेचा वेग ज्या रीतीने पाहिला आपण ते अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न आणि 7वा फलंदाज फेल. याचंच एक कारण आहे की अचूक टप्पाने नियंत्रित गोलंदाजी पाहतोय आपण आई गावदेवी आयनगाव संघाच्या माध्यमातून एक जबरदस्त कामगिरी. धावसंख्या फक्त 11-7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा संघ आउट होईल का हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो या क्षणी. अप्रतिम अप्रतिम चेंडूचा मारा परत थोडक्यात बालबाल बचावतोय फलंदाज. ज्या प्रकारे मनोधैर्य वाढलेलं आहे आई गावदी स्पोर्ट संघाच्या प्रत्येक गोलंदाजाचं फलंदाजाचं आणि क्षेत्ररक्षकाचं तिन्ही डिपार्टमेंटमध्ये एक अप्रतिम कामगिरी आतापर्यंत पाहतोय पण म्हणूनच हा संघ एक चांगल्या दमदार स्थितीमध्ये आहे. या स्पर्धेचा आहे इंडिव्हिज्युअल स्कोर. फलंदाज जर पाहिला पण आकाश वारगडीच्या नावावर 39 धावा. यावेळेस पात्र अजून एक फलंदाज परतीचा प्रवास करेल काय आणि इशारा येतोय आणि होय 8वा फलंदाज बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर टाकताना गोलंदाज करण अजून एक चांगला षटक हाताळतोय आतापर्यंत आणि एकतर्फी सामना या आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. या स्वतः फटका पाहतोय आपण स्कोरलेक रिजनकडे डीपमध्ये चेंडू टोलवलेला आहे आणि फक्त एक धाव. या एका धावने संघात धावसंख्या हळूहळू पुढे सरकते ती 13. 8 बाद 13 म्हणजे बघा मित्रांनो कशा प्रकारे गोलंदाजी केली असेल. अप्रतिम छान कामगिरी इथं मात्र पाहायला मिळाली आई गावदेवी स्पोर्ट आणि गाव संघाच्या माध्यमातून. व्हीआयपी डॅशवर सर्व मान्यवर्स मी परत आयोजकाच्या माध्यमातून शेलार गावाचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच आणि समाजसेवक हे कुठेतरी आपण रसिकामध्ये जर सामन्याचा आनंद घेत असेल तर सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपली ही टुर्नामेंट आम्ही शेलारकर यांनी दाखवून दिल्या गावात की एकजुटीच काय असतोय. आम्ही शेलारकर. सामना एकतर्फी खूप वाईट स्थिती. यस पात्र फोर्स केलेला आहे पण सुरक्षित फटका म्हटलं जाईल कारण की कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू वाईडीच लॉंग ऑफ रिजनकडे एका धावेसाठी. आणि जिथं वारंवार आम्ही एकच सांगतोय की हा जो आपण स्पर्धा पाहतोय आणि या मैदानावर पहिल्याच वेळेस धुमाळ सरांनी सुद्धा काल विवरण केलं होतं मी सुद्धा काल केलं होतं
की प्रथमच सेलार गावाच्या या सरजमीवर आपण हा एक बिग शो पाहतोय आणि संपूर्ण क्रेडिट श्रेय सर्वप्रथम मी या स्पर्धेसाठी ज्यांनी लाख मुलाचं सहकार्य केलेलं आहे सर्व आमचे लाडकी पाहुणसर, त्यानंतर मात्र जय बजरंग स्पोर्ट्स सेलार संघाच्या माध्यमातून अप्रतिम न भूतो न भविष्यती या स्थितीमध्ये फक्त मी म्हणेन अप्रतिम आयोजन पाहतोय आपण. यावेळेस पात्रा हा आणि तिथं बाउन्सर चेंडू पण ॲटोकेच्या बाहेरचा बाउन्सर. आणि बघा मित्रांनो, पंचाची जोडी दोन्ही बंधू आहेत, एक विनोद नाईक सर आणि विक्रम सर. आणि विनोद नाईक सरा बद्दल खूप काही चर्चा केली. खो खो आणि लंगडीचे कोच आहेत आणि जय बजरंग स्पोर्ट्स शेलारचे संघाचे प्रत्येक खेळाडू त्याच्याजवळून ट्रेनिंग घेतलेलं आहे. क्या बात आहे. यावेळेस पात्र शॉर्टपिच चेंडू हुक करायचं होतं, बॅटच्या कडेला चेंडू लागून मात्र फाईन लेग रिजनकडे फरार होईल. सीमा पार हा चौकार. असोसिएशन आणि हे अणगाव आणि अंबाडी टू शेलार. यावेळेस चांगला फटका आहे, हुक केलाय, चेंडूला फेकून देतोय स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. ते खूप होता पण उशीर खूप झालेला आहे. फलंदाज ज्या प्रकारे पाहतोय की क्रमांक 9 वर आलेला जितेन याच्या बॅटमधून पहिला षटकार. अप्रतिम हा ड्राईव्ह पाहता पण कव्हर बाउंड्री रिजनकडे. आता प्लेसमेंट ठीक नव्हती. अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करताना या 2 धावांनी संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 27. अंतिम शेवटचा चेंडू या सामन्यातला. आई गावदी स्पोर्ट अणगाव या संघाने एक मोठं विजय संपादन इथं मात्र करतोय काय पाहायचंय. याचबरोबर चेंडूला टर्न केलंय, 1 धाव मिळेल आणि एक मोठा विजय संपादन करताना रूज स्पोर्ट अणगाव संघाला मी शुभेच्छा देईल, कारण की आपण ज्या प्रकारे खेळ दाखवलाय पण कुठेतरी आपली फलंदाजी बॅकफुटला गेली आणि या क्षेत्रावर खूप चांगली मेहनत करावी लागेल. रूज स्पोर्ट अणगाव संघाला एवढ्याच शुभेच्छा देईल आपल्याला की आपण लक्ष फलंदाजीवर नीट लक्ष केंद्रित करा आणि पुढच्या टुर्नामेंटसाठी रूज स्पोर्ट संघाला खूप शुभेच्छा आणि गावदी स्पोर्ट अणगाव संघाला खूप शुभेच्छा हा सामना जिंकल्याबद्दल. तर सामनावीर एकच नाव, तो म्हणजे अक्षय. ज्या प्रकारे 33 धावाची अतिशय छान खेळी साकारली. आपण जाऊया ज्युनियर अक्षय अणगावचा. तर सामनावीरचा किताब अक्षय आपण यायचे ज्युनियर अक्षय. तर मी आपल्याला घेऊन जातोय इथं मात्र सुभाष धुमाल सराकडे. धन्यवाद सुनील पवार सर. तर बोलूया मित्रांनो आपण सत्कार